भुसावळ शहरातील जुना सातारा भागातील मरीमाता मंदिराजवळ 29 मे रोजी रात्री 9:15 वाजेच्या सुमारास माजी नगरसेवक संतोष बारशे व सुनील राखोंडे हे जळगाव रोडवरून भुसावळकडे स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक MH 19 EG 0187 ने येत असताना अज्ञात हल्लेखोरांनी दोघांवर अंदाधुंद गोळीबार केला। दोघांनाही रुग्णालयात नेले असता उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच दुकानदारांनी आपापली दुकाने बंद केली होती। आज 30 मे रोजी देखील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने बंद ठेवली असल्याचे दिसून आले आहे। शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। शहरातील सराफ बाजार, चुडी मार्केट, अप्सरा चौक, डेली मार्केट, डिस्को टावर भागातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवलेली आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, DYSP कृष्णकांत पिंगळे, LCBचे पोलीस निरीक्षक नजन किसन पाटील, शहर पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, बाजारपेठ निरीक्षक पडघन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत। संघर्ष न्यूज माझाकरिता मी सुनील आराख, भुसावळ।